महाराष्ट्राला काय. गेले 2 वर्ष हॉस्पिटलला ऍडमिट होती. तिथून आल्यापासून म्हणजे आजारच सतत चालू होतं. काही ना काही, आज हे दुखते तर उद्या ते दुखते, असं सतत आजारी ते 2-2.5 वर्ष गेली. आता मला फरक आहे. पण आता याचा धंद्याचा म्हणजे असं कुठंच काही नाही लागत. आता हॉटेल टाकलं होतं मध्ये, थोडं सुरुवातीला चांगलं चाललं आणि नंतर असंच म्हणजे राहिला कुठे तुम्ही? रासायनिक मोपाळा. अजून अजून असंच घरात सतत म्हणजे असं काही ना काही वादविवाद चालू असतात. दुसरा मुलगा आहे, तो पण असा इलेक्ट्रिशियनची कामं करतो. पण पैसा येतोय कुठे, जातोय कुठे तेच समजत नाही. असं म्हणजे त्याला हेच नाही हो, पैसा हातातच म्हणजे राहत यश नाही. यश यश मिळत हा नाही यश मिळत नाही. आणि घरामध्ये आणि वादविवाद. याचं डोकं काय आहे ना, म्हणजे चालतच नाही कुठल्या गोष्टी. काय करावं काय नाही ते अजून सुचत नाही. आता किती वर्ष झाली माहिती? 24वा चालू झाला. गाव कोणतं तुमचं? आमचं गाव सावळा आहे. कुठं आलं हे? तिथेच आलं रसायन, पनवेलमध्ये मोडतो तो. आणि हे रसायनी आम्ही राहतो तिथे खोपोलीमध्ये मोडतो. चला. नाव काय तुमचं? रसिका रामदास केदारे. रसिका केदारी. पहिला प्रश्न काय आहे? मेन म्हणजे आमच्या दोघांचं असं सतत कुठल्या पण गोष्ट आमची दोघांची मतच जुळत नाही. कोणाची? नवरा बायकोची. मालकाचं नाव काय? रामदास केदारे. दुसरा प्रश्न काय आहे? तेच माझं आजारी येते सगळं. काय होतंय? आजारी म्हणजे आता ते शुगर बीपी तर आहेच, पण असंच म्हणजे साध्या साध्या गोष्टी, रोज अंग दुखतोय, पाय दुखतात, तर कंबर दुखते, सतत काही ना काही चालू असतं. तब्येत पूर्ण बारीक झाली, भरपूर तब्येत होती. रसिका केदारी कार्यातून शरीर चौकी बनवून पुढचा प्रश्न याचा नाव काय त्याचं? रोहित रामदास केदारे. काय प्रश्न आहे? त्याला धंद्यात काय यश, म्हणजे कुठल्या धंद्याची यश आहे काय? आता सध्या काय करतोय तू? आता काहीच नाही करत. आता सध्या हॉटेल बंद केल्यापासून 4-5 महिने घरीच आहे. पहिले काय करत होता? साधा आपला घरगुती जेवणाचं हॉटेल टाकलं होतं. त्याच्यामध्ये काय झालं? त्याच्यामध्ये सुरुवातीला चांगला झाला आणि नंतर एकदा गणपती बसून धंदा याच्यामध्ये गेला, लॉस मध्ये तो गेला, शेवटी बंद केला. आता त्याला पुढे अजून काही व्यवसायामध्ये त्याला व्यवसायामध्येच इंटरेस्ट आहे, जॉब नाही करायचं. आणि त्याचं शाळेपासूनच तसं झालंय, म्हणजे त्याला शिक्षणाचा पण आम्ही भरपूर हे केला, पण त्याचा इच्छाच नाही शिकायची. पण नाव काय त्याचं बोललेलं? नाव काय त्याचं? रोहित केदारे. ह्याला व्यवसायाचा प्रश्न तुमचा होता की याने व्यवसायामध्ये उतरावे का नाही उतरावे? नाव काय बोललेलं त्याचं? रोहित केदारे. संपूर्ण संसिद्ध सर्व कार्यातम लक्ष्यानुष्ठिती सर्व कार्यातम कार्यानुष्ठिती योग वाचन योग सर्वती योग सर्व कार्यातम लक्ष्यानुष्ठिती. जन्मतारीख काय आहे त्याची? 29/5/2001. 29/5/2001. रोहित. जन्म नाव काय आहे माहितीये का तुमचा तुम्हाला? जन्म नाव मोरून कशावरून येत आहे? मवरूनच. पथ्य सर्व रक्षानुष्ठते कार्यानुष्ठ रक्षण अनुष्ठ चिंतन हा रक्षण करतात. पथ्य देखील सर्व रक्षानुष्ठ
इष्ट दोष योगवाच्या आणि माझी साधना बंद झाली. मी पुढे जाऊ नये कोणत्या साधना मी करतो? माझी ही साधना म्हणजे चक्र आहे, योग निद्रा, मेडिटेशन, प्राणायाम, योगा हे सगळं करतो मी. अजून जप असतो. कुठल्या देवीचा जप मी करता? मी साईबाबाची भक्त आहे. हम्म. आणि सर्व आपले देव कुलदेवी कुलदैवत देवीचं म्हणजे आता तुम्ही माझं इतक्या वर्ष वार ते बांधलेलं असल्यामुळे मला माहिती नव्हतं, पण ते काळीबाईचं वार आहे. आलं होतं परत काय आलं नाही, फक्त आलं परत आलं नाही. तर ते म्हणजे खुललं आता तुमचं कार्य तर माझी साधना कंटिन्यू झाली पाहिजे, रस्ते मिळाला पाहिजे. आणि हा मला आत्ता येताना तुमच्याकडे यायचं म्हणजे इंजिनच ब्लॉक झालं गाडीचं. इंजिन ब्लॉक म्हणजे केवढा खर्च आला बरं. म्हणजे असं काही आत्ता आपण ते येते आता जायचं इंजिन ब्लॉक झालं तर. आणि आत्ता नेमकं येताना बरं का मग मोठ्याची गाडी घेऊन आलो. हात पुढे करा आणि ताट बसा आणि डोळे बंद करा. ते पाहून घेईल आणि साधनेमार्फत सुद्धा तुमचा संचार एकनिष्ठ करून घेऊ शकतो. नाव काय त्याच्यामुळे पण त्रास प्रतिभा त्याच्यामुळे पण त्रास होतो का? तो संचार येणार असेल तर काही त्रास होतो, चिडचिड होणे, मन स्थिर न राहणे, रडायला येणे, अंग थोडस जड पडणे, डोकं जड होणे, मला तीनला बरोबर जागे किती पण उशीर होता तीनला बरोबर जागे. आज मंदिरात जाऊन आले, शिवरात्रीला माझा उपास आहे. शिवरात्रीला काही महादेवाच्या मंदिरात जाऊन आले, घरी पूजाची सुरुवात केली, मी आले. लहानपणापासून भोलेची भक्ती झाली. तिसरीपासून. त्याच्या जोडीला ते आमच्या भावकीची सुषमा शिंदे त्याच्या जोडीला यांना ह्याच्याकडे पैसा राहायला टिकून नाही, कर्जबाजारी झाले म्हणजे धंदा व्यवस्थित होऊ नये. आणि बायकोची त्याच्यामुळे तब्येत सारखी बिघडली. पुढचा प्रश्न. आणि माझी स्वतःची नर्सरी पण आहे, त्याच्यामुळे नर्सरी पण चालत नाही. ते गेटवरती तिथे वस्तू आणून ठेवल्यामुळे आमच्याकडे कोणी गिरायक येत नाही. पुढे आणि आता म्हणजे हे सगळं माझं आहे ते सगळं व्यवस्थित होणे आणि त्या माणसाला जो आपल्याला जो त्रास देतो त्याच्यापासून कायमचं मला बंदोबस्त पाहिजे. ना तर त्याच्याकडे आहेत त्या गोष्टी तर कायमचं तुम्ही नष्ट केलं तरी चालतं. आणि मी कर्जमुक्त होऊन माझा धंदा बायको व्यवस्थित राहणे बस. धंदा आपला व्यवस्थित राहायला पाहिजे, नर्सरी आणि माझा. पूर्ण मुक्तेश्वर कार्यातम गुण कार्यातम मुक्त लक्षण. पुढे बस एवढंच. नर्सरीचा धंदा, माझा किचन सेंटर, बायको टेलरिंग करते, तिथून तब्येत सारखी बिघडते, सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. तुमचं दुकान नर्सरी आणि घर हो एकाच ठिकाणी, म्हणजे तिथे दररोजचं जे आहे आपल्या नर्सरीतच घरं बांधलेले आणि घरात तिथे त्या जागी चिकन सेंटर आहे. या तिन्ही गोष्टी एकाच जागेत आहेत. हो हो. या संपूर्ण ह्याच्यावर ना 3 नारळ घ्यायचे
हा. ह्या तिघांच्या शेंड्या काढायच्या, म्हणजे पूर्ण पूर्ण नारळात म्हणजे गोटा करून गोटा टाकायचा. करून टाकायच्या. आणि त्यांचे जे 3 खड्ड्याचे जे बाजू असतात, 3 डोळे असतात, हा. हे तिन्ही नारळ एका हातावरती त्याचे जे खड्डे आहेत आणि ते डोळे आपल्या दिशेला, म्हणजे डोळे आपल्या दिशेला घेऊन, आपल्या दिशेला ठेवायचे. आणि ती उलटी बाजू आपल्या घराकडे असून हे तिन्ही नारळ तुमच्या वास्तूवरून, व्यवसायाच्या जागेवरून, नर्सरीच्या जागेवरून तिन्ही नारळ एकत्र उतरवायचे आहेत तुम्हाला. हा. आणि ते तुम्हाला वाहत्या गंगेला जाऊन उलटेच फोडायचे आहेत. त्यांचा डोळ्याचा भाग तुमच्याकडे असावा. फोडते म्हणजे वेळी उलट बसून ते फोड. हा, त्या पाण्यात नदीचे करायचं काम फोडलं. आणि फोडते वेळी ह्या काही जे काही लोक आहेत हा. त्यांची 11 वेळा नाव घेऊन फुटतात तर अतिउत्तम झाले. फोडून झाल्यानंतर ते जे काही नारळ असतील ते वाहत्या गंगेला अर्पण करून टाका. हा, काळकाईचं आमचं ग्रामदेव म्हणून देऊळ आहे आमचं, तेव्हा म्हणजे एक 5-10 अंतरावर काळकाईचं देऊळ आहे. आणि आमचं कुल तिथे देवत महालक्ष्मी कोल्हापूर. जिथे कुठे तुमचं काळकाईचं स्थान आहे तुमच्या घरापाशी, तिथे दर अमावस्या अथवा पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या नारळाचा मान देणं चालू ठेवा. देवळात देऊन जाईल त्याला जागे दर अमावस्याला किंवा पौर्णिमेला. दरवेळेला की एकदाच? दरवेळेस दिला तरी चालेल. चालेल ना. पण एक विचारू का? बोला. आता जो हा आहे ना, आता मी जरी म्हणजे त्याच्याकडे जी गाडी आहे, आता मी जरी कुठे आज भक्ताकडे कुठे जाऊन आलो तरी हा लगेच तिला जाऊन याला जाऊन कानात सांगतो. पण जेवढं तू कलम घरामध्ये खूप अडचणी येतात. पुढचा प्रश्न. यशच नाही, गाड्या पुढचा प्रश्न. जनावर आहेत, जनावर दूध देत नाही अशी वाळत वाळत चालल्यात पूर्ण, आणि माणसं तशीच वाळत वाळत चालल्यात सगळे. एकाला पण हे नाही. पुढचा प्रश्न. पैसे बुडवले 3 लाख रुपये, बंद करता काम त्यांचं देत नाही ते लोक, बंद देतात. पुढे. आजूबाजूच्या लोकांना त्रास देतात, भांडणं करतात, सारखं नुकसान काहीतरी आमच्या करीत राहतात, सारखं पोलीस कंप्लेंट. माझा मुलगा 12वीला 15 शेजारची बाई काय म्हणली, पोरांना कामाला असतात त्यांची जिंदगी बरबाद करून टाकली. घराच्या बाहेर निघूच वाटत नाही. आम्ही तिथून जाता येता ना 7 पिशव्या द्यायची, नाव नाही येणार 7 पिशव्या द्यायची. अजून देवांचं काय कुलदेवत आहे? खरपूरचा खंडोबा, मळदेवी, ग्रामदेव. अजून शिवरीची, शिवरीची, यमाई, मळाई आणि खंडोबा. खंडोबा, भैरोबा, कोळोबा आणि वीर हे ग्रामदैवत आहे. आणि देव आहे घरामध्ये कळबाई नाही का. अजून काय प्रश्न होते का? काही प्रश्न नाही. मुलांचं शिक्षण पूर्ण व्हायला पाहिजे, सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे. मुलांची नावं. एकाचं सिद्धार्थ पोखरकर, सिद्धार्थ संतोष पोखरकर, एकाचा महेश्वर संतोष पोखरकर.
व्यवस्थित चाललं तर काय मी ते कर्ज फेडू शकते, नाहीतर नाही काय नाही करू शकत. ते घरात असं राहूशीच वाटत नाही, असं वाटतं इथं थांबूच नाही, निघून जावं इथं पुढे काय. आमच्या दिल्ली भांडण होतं काही कारण नसतं. पोरं पोरं. स्वाहा. पहिला प्रश्न काय आहे? संतान दिसून हा माणूस खूप त्रास देतो. त्याच्याकडली कलमदारी पाठवतो म्हणजे चेहरा गोटा बायंगा लाक्षणीचं केंद्र वगैरे ते बंद व्हायला पाहिजे काहीच. अनुष्ठान प्रॅक्टिशन कार्याच्या अतिथीनं कार्यातून स्वाहा. अतिथी सगळ्यात अनुष्ठान वाच्यातून कार्योपातून कार्य अनुष्ठान स्वाहा. तुषार गौरव रक्षण तुझी पाठीशन कार्याच्या लोकवाच्यातून अनुष्ठान स्वाहा. तुषार गौरव कार्यातून रक्षण तुझी पाठ्यातून अतिथी कार्य अनुष्ठान पाठीशन अहम सर्वतून विविध ताकून रक्षण करीत आणि स्वाहा. पुढचा प्रश्न. दुसरा 2 नंबर मुलाला अटक मुलाला केलं. नाव काय त्याचं? रोहन तुषार गौरव. रोहन तुषार गौरव. रोहन गौरव. वय काय आहे? 30च्या आसपास. 30. लग्नाला किती वर्ष झाली? 4-5 वर्ष. रोहन गौरव. बायकोचं नाव काय त्यांच्या? धनश्री रोहन गौरव. धनश्री गौरव. रोहन गौरव धनश्री गौरव. योग वाच्यातून अनुष्ठान शोभानं करतात योगतम विघ्न अति सर्वसिद्धातम रक्षण ज्ञान प्राप्तीशून पुत्रप्राप्तीतम कार्यानं पुत्रप्राप्ती योगानं अनुष्ठान शोभानं स्वाहा. अगदी सर्व रक्षण करत. पुढचा प्रश्न. पल्लवी